रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
रूप महालोचने सुख देवो साजने हरि रूप महालोचने सुख देवो साजने घालू संगीत अलंकार संगीत रत्न
बालासाहेब मामा सुरेगावकर यांना साथ करतील आपल्या विभागाचे वैभव संगीत अलंकार उद्धव बापू गुरुजी आळंदीकर. हेलो 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 हेलो
हॅलो 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 हॅलो
हरी विठाल विठ्ठल विठ्ठल हरी विठाल 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 टाळी विठ्ठल स्वामी सवेवाद अधिका अधिक आनंद असावा तो धर्म मग सावो जाते वर्म करिता स्वामी सवेवाद अधिकाधिक आनंद वदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवेवाद अधिका अधिक हरी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती थोडं पण ऐकते आवाज येतो नाही अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे आपल्या गावचं भूषण आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व संतोषराव दाभाडे यांच्या नियोजनातून आजच्या या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा समस्त मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमाला विशेष ताकद लावलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप प्राप्त झालेलं आहे संतोष भाऊ असतील त्यांचा संपूर्ण दाभाडे परिवार असेल त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले समस्त ग्रामस्थ मंडळी परिसरातील पंचकृषीतील सर्व भाविक भक्त सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता विडवलं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील मृदंग क्षेत्रातील बुलेट ट्रेन आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव माझे अतिशय जवळचे मित्र आमचे मृदंग महामेरू कृष्ण महाराज भोरकडे महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि कृष्णा महाराजांच्याच विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे कारण रात्री सांगलीला कीर्तन होतं महाराष्ट्राचे नेते जयंतराव पाटील त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी होती उद्धव बापू आम्ही तिकडे सोबतच होतो रात्रभर प्रवास करून जवळपास 500 किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास त्यामुळे याला 15-20 मिनिटं थोडा उशीर झाला या निमित्तानं उपस्थित माझ्या समेत
रात्रीपासून सोबत असणारे महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट, आपल्या परभणीचं वैभव आमचे उद्धव बापू शिंदे बापूंची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आणि ब्रह्मनाद निर्माण करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, ते महाराष्ट्राचे नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे बाळासाहेब मामा सुरेगावकर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून सर्व मंडळी, मृदुंगाचार्य आमचे रोहन महाराज आहेत, आमच्या सोबत आलेले गायनाचार्य आमचे सोमनाथ महाराज राऊत तेही उपस्थित आहेत. परिसरातील सर्व वारकरी मंडळी, सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ. विडल सेवा या विषयाचं चिंतन करणारा अभंग आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला भय आणि चिंता, टेन्शन घेण्याची गरज नाही. विडल पण सेवा खरी असावी. आता सेवा आणि खरी सेवा याच्यात फरक आहे. निस्वार्थ भावनेने जे केली जाते त्याला खरी सेवा म्हणतात, आणि मला काहीतरी मिळावं या भावनेने केले जाते त्याला फक्त सेवा म्हणतात. विडल या सेवेमध्ये प्रकार आहे. धर्माची सेवा वेगळी, देशाची सेवा वेगळी, आई वडिलांची सेवा वेगळी, समाजाची सेवा वेगळी, देवाची सेवा वेगळी, संताची सेवा वेगळी. विडल या जगामध्ये अगोदर संत सेवा सांगतो, मग भगवंताची सेवा सांगतो. या जगामध्ये दोन माणसं पॉवरफुल आहेत. त्यांना चॅलेंज देणारा अजून जगामध्ये जन्माला आलेला नाही, आणि हिथून पुढे सुद्धा जन्माला येऊ शकत नाही. दोनच माणसं, एक देव आणि दुसरे संत. ही दोन माणसं जगामध्ये अत्यंत पॉवरफुल, त्यांना चॅलेंज कोणी देऊ शकत नाही. पण विषय असा असतो, दोन माणसं जर डोळ्यासमोर उभी असतील तर माणसाला नाद असतो, ह्याच्यात मोठा कोण. माणसाचं मानसशास्त्रच तसंही माहिती, दोन असलं की निवड आली. मग आता देवही श्रेष्ठ आहे, संतही श्रेष्ठ आहे, आणि आम्हाला तर सेवा करायची आहे, पण करायची कोणाची. विठ्ठल तो म्हणता दोघाची करायची, तसं होत नाही. का? आता मतदानाचा दिवस आहे आणि दोन उमेदवार तगडेत, मतदान दोघाला बी करता येते का? नाही, मतदान एकालाच. तसं देव आणि संत याच्यामध्ये शिक्का हाणायचा कुणाला. विडल मग मतदान म्हणलं की इलेक्शन, राजकारण, कार्यकर्ते, सभा, प्रचार, धूमधडाका, हे सगळं आता सध्या तेच काळ आहे. हा, आणि येणाऱ्याही काळामध्ये आमच्या संतोष भाऊनी पदावर नसताना सुद्धा समाजाची एवढी सेवा केलेली आहे. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संतोष भाऊ आहेत. पदावर नसताना जर एवढं काम करू शकतात तर पदावर गेल्यावर ते नक्की क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपले आशीर्वाद त्यांना महत्वाचे आहेत. हो विडल सभा सुरू झाल्या. कृष्णा महाराज सभेची सुरुवात देवानं केली, आणि उमेदवार काय सांगतो, उमेदवाराची दोनच कामं करायची. उमेदवाराने मी काय केलंय हे एक सांगायचं, आणि मला काय करायचं. आतापर्यंत हे केलं आणि इथून पुढे माझं हे विजन आहे. मोकार ठिकाण निंदा करीत बसायचं नाही, मुद्द्याला हात. तसं देवानं सभा घेतली, सभेमध्ये आश्वासन दिलं की तुम्ही माझ्या बाजूने मतदान करा. याचं कारण माझ्यात ताकद आहे. मुकम करोती, मुक्या माणसाला वाचा देऊ शकतो, ही माझी पावर आहे. म्हणून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बाळासाहेब ठाकरे परत तशी लबक नाही. तुम्ही माझ्या बाजूने मतदान करा. देवानं असं ब्रीद वाक्य घोषणा देवाच्या सभेतून केली की मी मुक्याला वाचा देतो. ही सभा संतांनी लाईव्ह ऐकली
आणि दुसऱ्या दिवशी संतांनी सभा घेतली आणि संतांनी सांगितलं, अय देवाच्या बोलण्याला बळी पडू नका. देव जर मुक्याला वाचा देत असेल, ही देवाची पावर असेल, तर आम्ही सुद्धा रेडा वेद बोलू शकतो. तुमची जेवण झाली नाहीत का काय नसते बसणारे का? तुम्हाला भाषा समजा नाही का काय? जरा थोडासा प्रसन्न का? दुपारच्या मुळे तुम्हाला उन्हाने असं जरा तुमच्या प्रहार केलाय का काय? जरा मोकळं बसा ना, टच मध्ये जरा हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. प्रसन्न बसा, टायमिंगच्या आधी मॅच विनिंग करायची. विठ्ठल देव काय मुक्याला वाचा देतो? संत म्हणले देव मुक्याला वाचा देत असल, आम्ही मुक्या जनावराला वाचा देतो. आमच्या ती पावर आहे ना म्हणले. महिषा पुत्र मुखी बोलवणे श्रुती चालविणे भिंती वैसुण्या. आम्ही काय कमी पॉवरफुल आहेत? आणि रेडा वेद बोलला. त्या रेड्याचं मंदिर आळेगाव म्हणे. कधी गेले तर दर्शनाला जा. तिथं गेल्यानंतर देवाचं दर्शन नाही, संताचं दर्शन नाही, रेड्याचं दर्शन. रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर हानत्यान ती गावकरी. ते म्हणतात त्या रेड्यामुळे जगात आमच्या गावचं नाव झालं. तो रेडा म्हणतो काय? 50 कोटीचं मंदिर चालू आहे रेड्याचं सध्या लाईव्ह. आणि 365 दिवस अखंड विना चालू आहे. कुणाच्या दरबारात? रेड्याच्या. ही संतांची पावर आहे. विठ्ठल. मग आता एक जण म्हणले आम्ही लाडक्या बहिणीला 1,500 देऊ, आणि दुसरे म्हणले आम्ही 2100 करू. मग लोक कुणाला बळी पडणार? 2100लाच ना. जसं देव म्हणले आम्ही देतो मुक्याला वाचा, आणि संत म्हणले आम्ही मुक्या जनावराला वाचा. पारड कुणाचं जड झालं? अहो संतांचं देवाचं वातावरण फ्लॉप. परत देवानी सभा. ऐका, कालच्या सभेला बळी पडू नका. आश्वासन देणं सोपं आहे, अंमलात आणणं अवघड आहे. आणि मी जे बोलतो ते मी करतो, आणि जे नाही बोलत तेही करतो. विठ्ठल. लोक म्हणले देवा आम्ही तुम्हाला मतदान का करायचं? देव म्हणले का करायचं? हिंदू धर्माचा मूळ धर्मग्रंथ गीता, वेदाचं ज्ञान समाजाला लक्षात येत नाही म्हणून या जगासाठी कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं फक्त निमित्त केलं. आणि तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना गीतेचं तत्वज्ञान जगासाठी देवाने उपलब्ध करून. गीता कोणी सांगितली? देवानी. मग गीतेसारखा ग्रंथ मी निर्माण करू शकतो, ही माझी पावर आहे. मतदान मलाच करा. लोक भांबावली परत. आवाज कोणाचा? म्हणजे देवाचा. सभा अवघड असते बरं का. सभा तुम्ही कुणाची ऐका, सभा ऐकलं की माणसाचा माइंड सेट तसा होत असतो. विरोधी पक्षाची ऐकली तरी आपल्याला वाटतं ह्यांचं खरं, ह्यांची ऐकली वाटतं ह्यांचंच खरं. खरं कोणाचंच नसतं, पण ती वाटतं. सभा विषय अवघड आहे माहिती. देवाने असं ठसून सांगितलं की गीता ग्रंथ जगाला दान दिला. संत म्हणले असं का? परत त्याच ग्राउंडवर दुसऱ्या दिवशी हे चालूच असताना 10-15 दिवस ते काय बोलले बुवा, मग त्याच्यावर आपण काय बोलायचं? परत संतांनी सभा घेतली, सांगितलं जगाला देवानं गीता सांगितली पण लक्षात आली नाही. आणि ती गीता मराठी भाषेत
समजली पण कळाली कुणाला? हे अवघड सांगणं जमत असतं पण सोपं करून सांगणं एवढं सोपं आहे का? गीता देवानं सांगितली पण लक्षात आली नाही म्हणून माझ्या ज्ञानोबरांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी 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 गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम सांगितली मान्य आहे पण लोकांच्या लक्ष आवाज मॉनिटरचा लोक म्हणले नाही नाही संतांचंच खरे राव कुठं आपल्याला गीता कळती तवा मग लावायचा ना अर्धा पाय खुडायचा संस्कृत आपल्याला मिळ नाही हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ सभाचा देवाने शेवटचं घोषवाक्य फेकलं म्हणले जो माझ्याकडे येईल त्याला मी मोक्ष देतो. संतांनी परत सभागीतीने सांगितलं फक्त देवाकडेच मोक्ष आहे असं नाही मोक्ष साय मोक्षाची पंगत आहे जायाने घातली मुक्तीची आणि देवाकडला मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला देवाकडे जावं लागते. आम्ही होऊन भक्ताकडे जातोय साधकाकडे जातो आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे देवाकडे मोक्ष मिळतो अख्खा एक क्षण फेल जातोय देवाचे द्वारी उभा आहो संतांकडे एका क्षणाचं काम नाहीच अर्धाक्षण घडता संताचे संगतीने होय शांती महत पापा लोक कन्फ्यूज झाले तर काहीच मेळ लागा ना म्हणले मतदानाचा दिवस तर उजाडलाय. तुकोबांना प्रश्न केला म्हणले आता करायचं काय म्हणले आता काहीच करायचं नाही देवालाच विचारू की आता शेवटचा दिवस आहे तुमचा पाठिंबा नेमका कुणाला आणि मग देव आणि संत याच्यामध्ये शिक्का कुणाला हाणायचा याचं उत्तर देव सारवे परते संत पुजावे आरुले संत पुजावे आरुले संत पुजावे आरुले देव सारवे परते संत पुजावे आरुले संत पुजावे आरुले संत पुजावे आरुले थांबावं संत पूजावे आरते अगोदर संतांची पूजा करायचा अर्थ तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवून देवापेक्षा संत बळीवंत आहे संतांची ताकद आणि देवाला हे तेच आवडते ते हे प्राणा पुरवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते देवाची सेवा केली तर फक्त देवालाच पावते पण तुका म्हणे देवा त्यांची केली पावे तुका म्हणे संत सेवा
संत सेवा हेची देवा उत्तम, आणि म्हणून जीवनामध्ये संत सेवेला अत्यंत महत्व आहे. आणि ही संत सेवा, याचा अर्थ संतांच्या विचाराची सेवा, त्यांच्या ग्रंथाची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडली तर भगवंत सुद्धा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पण ही सेवा करताना नुसती करू नका, खरी करा. ज्याची खरी सेवा त्याच्या वैयका. ज्ञानोबा सांगतात, जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंटा. सेवा नावाचा उंबरटा ओढल्याशिवाय भगवंताचं ज्ञान रूपी घर प्राप्त होऊ शकत नाही. अगोदर सेवा आणि नंतर मेवा. विठ्ठल ऐका सेवेची ताकद. काय झालं, लोहगावला तुकोबर यांचं कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले. आजही शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपण अधिष्ठान निर्माण केलेला आहे. 400 वर्ष झाला अजूनही छत्रपतींचे जसे तसे आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या येण्यानं धरती पावन झाली. शिवाजी महाराज कीर्तनाला आले, त्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. हे आताचे बी छत्रपतींनी ध्यानात ठेवा. काय काय आमच्या भागात पुढाऱ्यांनी गावच्या सप्त बंद पडल्यात का तर ह्यांची सप्त्यात नावं घेतली नाहीत म्हणून. अहो, शिवाजी महाराजांनी कधी नावाची अपेक्षा केली नाही. तुझी अगरबत्ती कुठं लावतो? शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात तर त्यांचे विचार जपा. राजे कीर्तनात आले, मांडी घालून बसले आणि राजे कीर्तनामध्ये रमले. आणि माणूस रमतो. कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग हो अंग हरिरूप. कस काय ब्रह्मी होता काया ब्रह्म होता काय होता जागी ब्रह्मी होता काया ब्रह्म होता काय बसणारे म्हणते काय चाललंय व यांचं नेमकं का धावत येत एकमेकाच्या. आमचे काय डोकी चक्रम झाले ते काय उन्हात ह्याला लय घासावं लागत. हे कोणाचं काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे अशी टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काय चाललं नाही. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन हे चालू आहे. काया ब्रह्मरूप होते राजा कीर्तनात रमले. ज्याची खरी सेवा सांगतो बर का, त्याच्या भय काय जीवा. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितले की शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत. मोजके 4-5 मावळे त्यांच्या सोबत आहेत. पकडण्याची सुवर्ण संधी आहे. असे तर राजे काय सापडत नाहीत. गनिमी कावा करतात. योग्य संधी. कीर्तनामध्येच मायबाप सगळ्यांनी वेढा टाकायचा परचक्र. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला आणि जवळच्यानेच बातमी फोडली होती. फुटणारे जवळचेच असतात बरं का. जवळचे नीट सांभाळायचे. त्याला गुह्य माहित असत. तो का फुटला पटांगणच. अभिभीषण कशामुळं फुटलं? तीन रावणाचं गुह्य कोणी सांगितलं? घरातल्यानेच ना. इकडं हाना म्हणले बाण. हो, मला एक सांगा महिला मंडळ, आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कस काय माहित झालं भाऊ? का तुमच्या घरात सीसीटीव्ही बसून त्यांच्या मोबाईल कनेक्ट केलाय का शेजाऱ्यांनी? नाही, तुमच्या घरातल्या गोष्टी शेजारी कळतातच कस काय बुवा. बिन पगाराचा फुलपत्रकार म्हणजे म्हातारी. तुमच्या सोनाचा दोष शेजाऱ्याला काय माहिती? गप्पा हाणाय तिकडे जातील. तुझी लय बरी बाई म्हणते, माझीने पुरवाटोळ केले. काय गरज आहे का आपल्या सोन्याचा दोष? बरं, तुम्ही तिला दोष सांगून हे सुधारणार आहे का बिघडणार आहे? जास्त ह्याचं सोपं गणित आहे ना. हे जर चुकतंय तर हिला सांगा ना बाई, असं करू नको, असं कर. हे जे दोष दुसऱ्यापाशी सांगून माणूस सुधरत नसतो, बिघडत असतो. विठ्ठल एखाद्याचं पटलं नाही तोंडाव सांगायचं. महाग पुढे येड्यावणी करायचं ना. हे वा असा आणि तेव तसा.
तेव कसा आहे ते लोकाला माहिती, पण त्याचं तू महाग येडेवानी करतोय, मग तू कसा ही तू लोकाला दाखवून देतोय ना डायरेक्ट त्या माणसाला. आणि दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. जवळ त्याची एखादी गोष्ट चुकली तर त्याला माणसातून बाजूला घ्यायचंय. हे असं नसतं बा, तुला माहिती माझा स्वभाव, मग मी फाडकून बोलत असतो, परत म्हणजे सांगितलं नाही. दोष एकांतात आणि गुण माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखा माणूस नाही. 50% भांडण जागेवर कमी होते. आपण उलट करतो, माणसात फाडफाड बोलायचं आणि एकांतात म्हणायचं तुले भारी कुत्रा आहे काय नाही, त्याला काय त्याचं वर्णन करतो. दोष एकांतात आणि गुण माणसात. विठवलं आणि लक्षात येत ना काय काय गोड लयच बोलते. तोंडाव म्हणणार वा 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 तुमच्यासारखं माणूस नाहीच. पुढे गेल्यावर काय खरे यांच्यामुळं तर आमचं जगणं मुश्किल झाले. म्हणजे हाय का कसा विश्वास ठेवायचा. मैंद मुकीचा कोवळा भाव अंतरेचा निराळा, जेने मुके स्तवी तेने निंदे पाठी लावी. ज्या मुखानं स्तुती करतात त्याच मुखानं निंदा करतात. समजले ही चित्रे. अहो मागच्या महिन्यात माझ्या गावात किरत होतं. ज्यांनी तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्याकडून गडबडीत. आई गणगण प्रवास बाप्पूने बघितलं किती धावपळ असते. रात्रीपासून सोबत आहे, झोप आहे का काय का काय. आणि मग गणगणित गेलं ना विसरून. ते कीर्तन संपल्या मला भेटला, मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं. आणि का म्हणलं गाव म्हणतोय चांगलं झालं आणि पुढच्या वर्षीची तारीख दिली आणि हे कसं काय म्हणतोय पडलं. मग माझ्या लक्षात आलं ह्याचं नावच विसरलं. म्हणजे ह्याचं नाव विसरलं की कीर्तन पडलं. 8 दिवसांनी त्याच्या गावाशेजारी परत कीर्तन. मी सुरुवातच त्याच्यापासून केली. म्हणलं अभंग नंतर सोडवायचा, आधी ह्याला सोडवायचा. म्हणलं असा माणूस माझ्या तरी बघण्यात नाही आणि लय गोड स्वभाव, खास एकदम काम असतं. म्हणलं त्याची इतकी चार्जिंग झाली. कीर्तन संपल्या मला महाराज काय कीर्तन झालं रवाज. महाराष्ट्रात तुमचा कोणी हात धरायचा नाही, पायच धरायचा मला डायरेक्ट. नाद करायचा नाही, 1 नंबर कीर्तन. म्हणलं पांडुरंगा ह्याचं नाव घेतलं की रंगते, ह्याचं राहिलं की पडते. जेने मुके स्तवी तेने निंदे पाठी लावी. ज्या मुखानं स्तुती त्याच मुखानं निंदा करतात. हा समाज असा आहे मायबाप. म्हणून तुकोबऱ्या म्हणले त्यजोनिया जन भक्ती करा, ऐकावे जनाचे करावे विठ्ठल. जवळचा बुटला बातमी दुश्मनाला पोच झाली. हजारो सैनिकांनी मंडपाच्या कडेला पकडा. त्यांचा मुकादम होता ते मला थांबा, कीर्तनात विक्षेप करू नका, जे विठ्ठल झाले पकडू. म्हणले कुठं जाते ते. म्हणजे 4-5 मावळे. मावळ्याने मंडपाच्या कडेला नजर टाकली तर हजारो सैनिकांनी विडा टाकलेला. काय करायचंय. मावळे सुद्धा वजनदार होते, स्वतःच्या जीवाला भेट नव्हते, छत्रपतींची काळजी होती. त्यांच्या जीवाला काय भेट होते. स्वराज्याची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी मरणाला मिठी हाणली. ते भेट नाही तर आपले मरण पाहिले मी डोळा. हे मावळ्यांचा सुद्धा अनुभव आहे. त्यांचं ब्रीद वाक्य लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं पुन्हा पुन्हा जन्मतील, पुन्हा पुन्हा मरतील, पण पोटच्या मुलावर आई जेवढं प्रेम करते तेवढा रेतेवर प्रेम करणारा तुमच्यासारखा जाणता राजा युगायुगामध्ये घडत नसतो. ही वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. काय करायचं. मावळे बी काय बारीक होते काय. वाघासंग कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. ऊसाची मुळी धरली मावळे तर कर्र 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 ऊसाची मुळी पिळत होती. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही. ती पुरुधर तरी कण त्याच्या एकाने डोक्या ऊसांना कोचच पडली पण ऊस नाही तुटला. काय ताकद काय. त्या लहान मुलांना थोडं पलीकडे चोपदार किंवा कोणतरी सांगावं, तिकडे थोडं शेवटच्या टोकाला खेळा म्हणजे इकडे आवाज येणार नाही. कोणतरी एक सांगा तिकडे. हा एक जण थोडं लांब खेळा म्हणा. विडावलं विडावलं ताकद आहे. शरीर वज्र ऐसे
त्याच्या दुधात ताकद आहे. दुधाचा थेंब दगडा पडला तर दगडाच्या ठिकऱ्या उडत होत्या. हो बोगाच. आईच्या दुधात ताकद. आईचं दूध राहिले का आता? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. टोपणात बदल होतो. रबर जतन पत्र्याचं येतं. त्या बाटलीचा नाद लागला त्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 वार करायचा, एक पेताडा हरिपाठ बंद पडतं. बंद करा. कुठे आजचा बुवा? त्याच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी आम्ही माळा घातल्या का पियासाठी? हे असले नमुनेत माय बाप लय अवघड आहे. निर्व्यसनी जीवन जगात तरुण मुलांना विनंती. खातो गुटखा वाईट खाण्या जिबेला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटका. अरे व्यसन फॅशन वाईट ओकट्या दिसन तिथं खाली बसन. हिच्यात काही भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लिव्हर फुटन, चांगल्या कामात आला तर बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा. आता सुरुवातीला पासत्यान ताडी तुझी वळख नाडी, दारू रुसला त्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी. अरे लावण्या त्या दारूला काडी, धरण्यानं बतोकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. तो नाही तुम्हाला बाकीचं सगळं कळतं, हे कळत नाही का? अरे आपुली आपण करा सोडवण. कोणताच देवन कोणते संत तुमचं कल्याण करू शकत नाही तुमच्याकडे विचार नसतील तर. संत काही करू शकतात पण परी पाहे बीज शुद्ध करील ते काय कृपा करतील. पण बीज हे विचाराचं बीज संत सांगू शकतात, आचरणात तुम्हाला आणायचंय. हे निर्णय तरुण मुलांनी. आणि मी सांगतो की सप्त्यामध्ये कीर्तनकार किती मोठ्याने, कार्यक्रम किती मोठा झाला. याही पेक्षा एका कीर्तनात एका तरुण मुलांनी जरी व्यसन करायचं सोडून दिलं तरी म्हणता येईल की खरा कीर्तन सोहळा संपन्न झाला. हे शब्दाचा विषय आहे, परिवर्तन हा आचरणाचा विषय. विडल म्हणून निर्व्यसनी जीवन जगात अरे आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यामध्ये कोणता आलाय पुरुषार्थ? बरेच काय काय एवढे कीर्तन संपले आम्हाला म्हणते तुमच्या पैशाचे पितो का? हा आम्ही आमचं काही करू. तुम्ही काही करू शकता पण चांगलं करू शकत नाही का? वाईटच करू शकता का? अरे या पेताडांचे संसार त्यांच्या बायकांच्या जीवावर टिकून आहेत. या जगाच मॉनिटरला सगळ्यात भाग्यवान बायको जर कोणाला भेटत असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको खरंच बाकी लक्ष्मी. भावाचं नाव कमवण्यासाठी बापाची इज्जत राखण्यासाठी संसार कडला नेते. स्वतःला झालेलं दुःख कधी माहेरला सांगत नाही. हा पिऊन येतो, मारहाण करतो, दिवसभर दुसऱ्याच्या रानामध्ये मोलमजुरी करते, 300-400 रुपये मजुरी कमवते. हा दिवसभर मूर्ख बावळाटांच्या संगतीला लागून आयुष्याची बरबादी केली. संध्याकाळी बायकोला म्हणतो प्यायला 200 रुपये देण्यात आत्महत्या करीन. बाईनं तुम्हाला पोसाव हा तुमचा पुरुषार्थ? अरे वाघासारखा नरदेह मिळाला जरा लाजा धरा. बाईनं दारूला आपल्याला पैसे द्यावे. बाई अरे बघा चंद्र सूर्यासारखी पोरे त्यांच्या अंगावर फाटलेले कपडे, शाळेत गेल्यावर बाकीची मुलं त्यांना कोणत्या नजरेनं पाहत असते. तुमच्या धर्मपत्नीचे तुमच्या पाहुणे मंडळीत काय इज्जत आहे? अरे 70 रुपयाच्या बाटलीनं संसार उद्ध्वस्त केले. लसूण चोरत्यात राव दुसऱ्याचाही बाटलीसाठी. बुरटे चोर ह्यांना प्यायला पैसे ना काही करतात, कोणत्याही थराला जाते. व्यसन. कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न करा की मी आतापर्यंत जीवन काय जगलो, देह कोणता मिळालाय, कोणत्या पुण्यभूमीत जन्म आहे, आपली परिस्थिती काय, पुन्हा मिळत नाही कोणत्या दिशा. अरे परमार्थ लांबचा संसार तरी नीट करा.
हे निर्वेशनी जीवन जगणे, हे परिवर्तन होणं, यासाठी एवढी एक जागा राहिली. माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारात हे परिवर्तन होऊ शकतं. असे कित्येक माणसात की पंढरपूरचा सोहळा बघून दारू सोडले ते माळकरी झाले. कोण म्हणतं परिवर्तन होत नाही? होतंय, आणि ते आणखी वाढावं यासाठी कीर्तन सोहळ्यात विठ्ठल थोडे कमी करा, तुम्ही वाढवले जरा, करणे कमी ठेवा. बॉक्स मॉनिटरची आवाज द्या. शरीर संपदा कमवा मावळे वजनदार, हे तर आपला विषय चालू आहे. मंडपाच्या कडाला भेडा टाकला, सैनिकांनी पकडण्यासाठी काय करायचं? राजे म्हणले घाबरू नका. तुकोबारांच्या कीर्तनात आहे, हिथं आपल्याला सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी आपली नाही, हे जबाबदारी तुकोबारांची. शिवाजी महाराजांच्या नजरेतला निर्भीड भाव माझ्या तुकोबाने जाणला आणि पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता, एवढं मोठं संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर काळीमा आम्हाला नाही, काळीमा तुम्हाला फासली जाईल. उद्या महाराष्ट्रात जा विसरेल. काय वारकरी संप्रदायाची ताकद आहे. भक्ती शक्ती हातात हात घालून चालली पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्ता जोडीनं असली पाहिजे, तर त्या समाजात क्रांती होत असते. शिवाजी महाराजांना जर पकडण्यात आलं तर धर्मसत्तेला राजाश्रय मिळणार नाही. हा राजा वाचवणे आपली जबाबदारी. पांडुरंगा, काय करायचं हे मी सांगत नाही, संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुकोबाने नुसता शब्द टाकावा, प्रमाणात त्यांच्या बोला. देवभक्ताचा अंक केला. देवाने विठेवड्या उडी टाकली, शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. एकाच कीर्तनात दोन छत्रपती, ओरिजिनल राजे पुढं आणि देवानं रूप घेतलेलं मंडप संपतो तिथं. आणि रात्रीचं कीर्तन. आता त्या टोकाचे जे सैनिक होतं त्यांना वाटलं हेच राजे. देवाने घोड्याला टाच मारले, घोडा परत महाकाळी पळवला. घोडा पळाला, बाग काय पकडो, चल विचल झाली. सगळं सैनिक देवाच्याच माग. ह्या बाजूच आणि तवा काय एवढा फोकस होता काय? मरकुऱ्या एलईडीज, टेम हे मशाले जुन्या काळातले करत काय कळतंय अंधारात. पण ह्या टोकाचं ज्यांना होतं त्यांना कळलं इकडंच राज येतं. आता हे काय एक मराठा लाख मराठा, हे काय एक मावळे म्हणजे 100 जण तोडीत होती, ती काय सोपी होती. ह्या बाजूची जी 200-400 होती ती ह्या 7-8 जणांनी कव्हर केली आणि बाकीचे 700-800 तिकडं, 200-300 ह्यांच्या वाट्याला. ह्यांनी कार्यक्रम करून राजगडावून देवाने पळवीत नेली तिकडं माग. देव पुढं सैनिक माग, देव पुढं सैनिक माग. देव पंढरपुरा, शिवाजी महाराज राजगडावर पकडाय गेलेल्या जंगलातच हुकली. म्हणजे कुणीकडे गेलं रे म्हणले एका एकीत गायबच. देवानी चकवा घडवीत पंढरपूरकडेच नेलं. खाल्यावर म्हणले ही पंढरपूर आलं काय? म्हणले MS 13 सोलापूर चंद्रभागेत आलो. म्हणले किल्ले तर पुण्याकडे राहिले, भुवर, प्रतापगड, रायगड, तुंगल सगळे तिकडं. आपण खल्लाकडे कुणीकडे आलोय. म्हणजे रॉंग नंबर लागलाय, चला महाघरी. परत लोहगावला आले तर तुकोबाराय नाही तर शिवाजी महाराज नाही. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? तुकोबारायांचं कीर्तन, राजे कीर्तनाला, महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनामध्ये बसलेलं असताना सुद्धा एवढं परचक्र आलेलं आहे. पण इतका टोकाचा प्रसंग असताना सुद्धा तुकोबारायांच्या अंतकरणाची चित्ताची अवस्था तिळ मात्र ढळलेली नाही. कारण तुकोबारांना माहित आहे ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला
पहिल्या चरणामध्ये ते उभे सांगतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा. अहो, ज्याची सेवाच खरी त्याला घाबरायचं काय काम आहे? ज्याचा खरा अभ्यास आहे तो परीक्षेला भिल का हो? त्याला उलट परीक्षेला आनंद आहे की मी जे ज्ञान कमवलं आणि ते ज्ञानार्जन करण्याचा त्याचा उपयोग करण्याचा खरा सोर नकळ. परीक्षा म्हणल्या हुशार विद्यार्थी खुश होतात का? सेवा आहे, अभ्यास आहे ना, परीक्षेला काय घाबरायचं काम आहे? तसं सेवा असते त्याच्या भय काय जेव्हा असायचं. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोकी भीतीच वाटत नाही. जनाबाबर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवाने चांगलं, हे देवाचं प्लॅनिंग होतं. जनाबाने देवाला बोलवलं नंतर मनाने आले. देव आल्यानंतर जनाबाई काय म्हणले नाही, तुम्ही मला दळू लागा म्हणले नाही. देव मनाने दळू लागले. परत दळण झाल्यास नंतर घरी जाताना आपापल्या वस्तू सांभाळून नेणं ही ज्याची त्याची जबाबदारी ना. देवानं वजनदार वस्तू जनाबाईच्या घरी का ठेवल्या बुवा? मोत्याच्या माळा, वैजंतीच्या माळा, नवरत्नाचा हार, ह्या माळा का ठेवल्यात? ह्या राहिल्या नाहीत. ही प्लॅनिंग आहे. बरं नजर चुकीनं राहिल्या मग हिची गोदडी न्यायची काय गरज होती? आहे का नाही ठरवून? बरं गडबडीत गेली तर मग जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाला कळालं नाही का आपल्या खांद्यावर काय वस्तू आली? एवढं खांद्यावर लक्ष जात नाही होय. मग तिथे गेल्यावर आपली गप्पीटी ठेव का नाही? जनाबाईवर चोरीचा आळी, आधीच लोक खऱ्याच्या मुळावर आहे, जनाबाईला त्रास होईल. गंगाखेडची माऊली पंढरपुरात राहते, नामदेवरांच्या आश्रमात राहते, आणि मग आपण कशाला असं उलटे पालटे कुटाने करायच्यात? ठेव का नाही? गोदडी झाकून ठेवली का? झाकून खांद्यावर टाकली, उभा कसा राहिला? हे काय असा राहिला? प्लॅनिंग करून. पुजारी आले, पुढे हाणायला सुरुवात केली. चोरी झाली. दुसरा म्हणला कालवा करू नको, चोर बघा. बघायचे काय गरज आहे? चोरच पुरावा सोडून गेलाय म्हणजे. जनाबाईची गोदडी, सगळ्यांचा मोर्चा जनाबाईकडे. अख्ख्या गावात चर्चा, जनाबाईने चोरी केली. चर्चा करणारा ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा. चर्चा हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असून की त्याचे टोळे असते नाही, गावात धिंगाणा करायसाठीच बसलेले असते. चांगलं कधीच स्वतः करीत नाही, करणाऱ्याला कधी शाबासकी नाही. गावात एखादा वारकरी वाढला त्याला शाबासकी नाही, त्याला टोचून आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा. आधी लई पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करायला. ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं. पहिलं पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं, काही बोललं की हानीत होतं. तर पियता येईना आणि हाणता येईना. आता सहन करा, दुसरा पर्याय नाही. आणि लोक चर्चा, आता इतका सुंदर कार्यक्रम आमच्या संतोष भाऊनी त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराने या सर्कलनी मिळून सगळ्या त्यांच्या परिवारानं आयोजित केलेला आहे. तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण असेल, कशामुळे केला असेल? बार करू नको पण जळू नको ना. आम्ही कशामुळं का करा पण कीर्तन ठेवलंय हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आमची स्वप्न मोठी, आणि का स्वप्न मोठी असू नये हो? एकच जन्मय, स्वप्न मोठीच ठेवायची. आणि आता टार्गेट मोठ, डायरेक्ट झेडपी. स्वप्न मोठी. माझं स्वप्न आहे आमदार व्हायचं. त्याचं काय रात्री झालं का नाही विषय? स्वप्न का आणि का असू नये? 200 तुम्हाला सरपंच का? तुम्ही सभापतीच्या लेवलचे सरपंच पारिक. सांगण्याचा उद्देश, वारकरी संप्रदायाची जेवढी संख्या आहे तेवढी महाराष्ट्रात कोणाची नाही. प्रत्येक गावात 50% जास्त वारकरी आहेत. यांचा आवाज विधानसभेत नको का? विधान परिषदेवर क्रिकेट क्षेत्रातले इकडे चालतेत, अभिनेते चालतेत, डॉक्टर चालतेत, इंजिनियर चालतेत, शिक्षक चालतेत. मग एखादा वारकरी जर ह्याच्यात आला, बरीच म्हणतात वारकऱ्याला काय राजकारण करायचं का करू नये? राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी चांगल्या विचाराच्या माणसाची राजकारणात सुद्धा सध्या गरज आहे. हो, सध्या बघतोय आपण काय गढूळ वातावरण करून टाकलंय. पण समाज सेवा हीच भगवंताची सेवा आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. याच ध्येयानं आमचे संतोष भाऊ काम करत आहेत. आणि जरूर स्वप्न माणसाची मोठी असावी. लोकांनी चर्चा केलीच पाहिजे. त्यांच्या चर्चे उलट आपल्यालाच फायदा होत असतो. मागं नाव ठेवणारे, टीका करणारे, निंदा करणारे लय खास माणसं आहेत उलट. त्यांना सरकारने पुरस्कार दिले पाहिजे. कारण आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जे करताना आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सोपी सेवा आहे का? 10 बाय 10च्या बोर्डाला 10,000 खर्च, ही फुकाट जाहिरात चालू आहे ना.
आणि 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मानत नसतो. कोणालाच, देवालाही नाही, संताला नाही, माणूस आणि पुढारी महाराज हे लांबचा विषय झाला. आणि 100% हे मला मानलंच पाहिजे असं शहाण्या माणसाने अपेक्षा धरायची नाही. काय करायचं 100%? माणसं आपल्या पापाचं खंडन करत असतात, आपलं पाप धुवून काढतात आणि त्यांचं पाप वाढवत असतात. आणि आपल्याला स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडून साबणाचा रुपया सुद्धा घेत नाही. त्याच्यामुळे त्यांचा लोड घ्यायचा नाही. 100% समाज एका व्यक्तीला मानत नाही. 100% मानव शहाण्याने अपेक्षा धरायची नाही. काय करायचं 100%ला 51% सरकार येतंय. देशाची सत्ता 51% लोकांनी मतदान केलं की हासिल करत काय लईच पाहिजे तर अशातला काय भाग नसतो. म्हणून समाज त्यांचं काम करत राहत असतो, आपण आपलं काम करत राहायचं. विडल जनाबाईच्या बाबतीत चर्चा झाली. जनाबाईंनी चोरी केली, जनाबाईने चोरी केली, जनाबाईला वाईट वाटलं. एवढी सेवा करून देवा हे दिवस दाखवायचे होते का आम्हाला? जनाबाईला बी राग आला, राग राग अभंग असलेला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, हो धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार. झाल्यात मध्ये धुंद, हा अंधाधुंद, काहीच मेळ लागा नाही. आणि मग एवढी सेवा करून आवाज जनाबाला वाईट वाटला, द्या म्हणले सोडा. पंढरपूरच्या वाळवंटा सुरस खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी. कलियुगामध्ये तरुण मुलांना आईबाप नको वाटते, ते आईबापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4 मला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल झाला तुझा दरबार, दरबार धुंद. एवढा त्रासून जनाबाईला विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे? जनाबाईने सांगितलं पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. 16चं पाणी पाणी केलं देवाने. 16 जाताना जनाला भीती वाटली, चिंता वाटली, काळजी वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? आता बाई नाही, आता बाई नाही, आता बाई नाही. आई सेवा तेजी, आई सेवा तेजी, आई सेवा तेजी.
वादामध्ये म्हणे, आता माझ्या म्हणे, आता माझ्या आता भय नाही आयुष्य वाटे, आता भय वाटत नाही, चिंता वाटत का वाटत नाही, ज्याची खरी सेवाच खरी असल्यावर काय चिंता करायचं काम आहे? का चिंता नाही? हरियाला हाता मग काहीची भय चिंता आणि हे सेवेची ताकद. आता सेवा करणाऱ्या भक्ताची ताकद काय? तुकोबाराय, भंडारा, भामचंद्र, घोरडेश्वर 3 डोंगर होते आणि भजन करण्यासाठी जातात. जिजाबाला सांगून जात नव्हते, आईसाहेब मागून भाकरी घेऊन जात होत्या. तुकोबारायांचा संसार आणि तुकोबारायांचा परमार्थ या दोन्हीही गोष्टी जिजाऊ माऊली मुलं शक्य झालेत नाही. हा जिजाऊ मातेची कृपा आहे, त्याच्यामुळे जिजाऊला आणि स्त्री शक्तीला नावं ठेवण्याचा जगात कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी नावं ठेवतात की महिलाला एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात की महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. नीट आहे का? अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव लय मोठा म्हणा घे बरं, डायरेक्ट अवतार जमलं का? आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विठ्ठल जिजाऊ माऊलीमुळं तुकोबारायांचा संसार आणि परमार्थ दोन्ही चाकोरीबद्ध. भाकरी घेऊन आईसाहेब निघाला. असं दुपारचा प्रसंग येऊन रखरख करते, पायामध्ये काटा मोडला. स्वामी म्हणून हाक मारली, पण स्वामीचा जो स्वामी आहे साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवंतानं रूप बदल एका गुराख्याचं रूप धारण केलं. म्हणले आईसाहेब मी काढू का पायातला काटा? जिजाबाई म्हणे बाळा तुझं वय लहान आहे, लहान मुलाचं रूप, तुला जमन का काटा काढायला? देव मनात म्हणले आता पुत्र लय मोठमोठ्याचं काढल्यात काट, ही बारीक आहे म्हणले. हळूच काटा काढला. म्हणले तुझं नाव काय? म्हणजे माझं नाव सांगितलं तुम्ही दगड घ्यायचा हाणायला, कारण तुमचं माझं जमत नाही. म्हणजे नाव नको सांगू, गाव सांग. म्हणजे पंढरपूर. मग तिथला इठ्या तुला माहिती आहे का? म्हणजे मीच या. दगड कुठे? तुझ्या पायावरच घालते. अहो जिजाबाईचं आणि देवाचं कधीच पटलं नाही, आणि तुकोबारायांचा जिजाबाईचं कधीच बिनसलं नाही. तुकोबारायांना ती देव मानत होती जिजाऊ, देवाला देव मानत नव्हती, पण तुकोबारांना देव मानत होती. आता जिजाऊ मातेचा आणि पांडुरंगाचा हा दिसायला वाद दिसतोय, दिसायला जरी वाद असेल, पण ज्या भक्ताची खरी सेवा आहे त्या वादामध्ये देवाला सुद्धा आनंद प्राप्त होतो. आपण करिता स्वामी, करिता स्वामी वारी सत्ता, वाद करिता स्वामी वारी सत्ता, स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी चरणामध्ये तुकोबाराय संगात करिता स्वामी सवे वाद, अधिक आनंद. वाद जरी असेल तरी त्या वादामध्ये आनंद आहे.
तुकोबाराने देवाशी प्रेमाशी भांडण याचं प्रकरणच आहे गात्यामध्ये, काय लय गोड वर्णनच केलं असं नाही, वाद केलाय पण वादामध्ये सुद्धा आनंद आहे. करिता स्वामी सवे वाद, आवाज अधिक अधिक आनंद. आनंद प्राप्त करायचा असेल तर धर्म टिकवा असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. धर्माला धरून जर जीवन असेल तर लोकांनी आपल्यावर जरी वर्मावर बोट ठेवलं तरी त्या माणसाची चित्ताची अवस्था ढळत नाही. हा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. राहिलेला एका चरणाचा भावार्थ अगदी उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी मुखानं नाम, सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई माझ्या धर्मावर संभाजी महाराजांनी. आता 2 दिवसापूर्वी त्यांचा राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. दुश्मन म्हणतो संभा, वडिलांनी जेवढं स्वराज्य कमळे, जेवढे किल्ले कमळे तेवढे आम्हाला दान देऊन टाका, तुम्हाला जीवन दान. वडिलांनी कमळे संपत्ती, दुश्मनांना मागितले तळ पाजाग मस्त सगळे मुठ्यावळ्या डोले लाल. औरंग अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमळेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. आणि असं रत्न ज्या कुशीत तयार झालं त्या जिजाऊ मातेनं 2 राजे घडवले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. दोनही राजांचे वस्ताद आमच्या जिजाऊ माता आहेत. कसे घडलेत राजे इको दे. हॅलो कृष्णा महाराज अत्यंत दमदार वादन ज्याला म्हणायचं. गोपनीत गुंडा टाकायचा आणि भिंगून टोला टाकायचा आणि पाठला जसा वस्तू जाग्या माणसाने कंबर धरलं पाहिजे. हा तसं दर्जेदार वादन, कंटाळा नसलेलं वादन. आणि गाणारे बी तसेच. एकदा आमच्या टीम साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुम्ही हाय जरा गारगार पण आम्ही बरंच गरम केले वातावरण. पण असू द्या, सगळ्यांनीच पेटले मग मंडप पेटन, त्याच्यामुळे तुम्ही शांत. विडल त्या शिवाजी महाराजांचे आजची युवा शक्ती ही सगळी तरणे बांड मुलं उपस्थित आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळेत. एकच आदर्श घ्या तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. ज्या कुटुंबात तिकी त्या कुटुंबाचं गावात वजन, आणि ज्या गावात तिकी त्या गावाचं तालुक्यात वजन. आणि मुलांना सांगतो, जात पात धर्म भेद पंथ याचा सगळा विचार सोडून गावाच्या विकासासाठी, शाश्वत विकासासाठी सगळ्यांनी एक व्हा. तरुणांची टीम पाहिजे गावात. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये गावातली जिल्हा परिषद शाळा त्याचा दर्जा सुधारला पाहिजे. पाण्याच्या बाबतीमध्ये, झाडांच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपलं गाव हे दमदार व्हावं, दर्जेदार व्हावं. यासाठी कुटुंबामध्ये जशी एकी असल्यावर गावात वजन असतं, त्या गावात जर सगळं गाव एक झालं, तालुक्यात चर्चा होत असते. मग राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, धर्माच्या ठिकाणी, परंपरेच्या ठिकाणी, समाजाच्या विकासासाठी एक व्हायला शिका. जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी असते. हा पण आपल्याकडे स्वच्छता अशी आहे, गावाच्या कडेने गाडी सुद्धा घालू वाटत नाही हो. आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हे आपल्याच सवयी आपण बदलणं गरजेचं आहे. आणि माणसं रोडवर काय येते ह्याचा प्रश्न मला आजपर्यंत कळाला नाही. काय अवघड आहे अहो. जेडपीच्या मार्फत 17,000 रुपये मिळतात. शौचालय बांधा ही काळाची गरज. महिला मंडळ लाडक्या बहिणीचं पैसे नसतं चोरून मनी करता, जाळायच्यात का मनी. जरा आरोग्याची बी काळजी घ्या. शौचालय प्रत्येकाच्या दारामध्ये पाहिजे. गावामध्ये स्वच्छता आणली पाहिजे. काय त्या दुबईमध्ये कीर्तन केलं तर स्वच्छता राव. माणूस रोडवर थुकला की लाख रुपये दंड आहे. आणि रोडनी जर एखादा आम्ही सुद्धा गे जाणारी म्हणलो की गाडीत थुका पण बाहेर थुकू नका म्हणले. लाखाचा दंड म्हणजे काय जोक आहे का. एखादा माणूस रस्ता क्रॉस करत असेल तर गाडी 15 फूट अगोदर थांबते. चालणाऱ्या माणसाला प्राधान्य, आधी तुम्ही जा मग आम्ही जातो, इतकी शिस्त आहे. आणि जवळ जाऊन जर त्या माणसाला ब्रेक दाबून तो जर चालणारा माणूस दचाकला आणि त्याने जर तक्रार केली ना, 1 लाख रुपये दंड ड्रायव्हरला. फक्त दचाकला तरी तो
रस्ता क्रॉस करणार आपल्या दचकत नाही गचकी होत्यात. आपल्याकडे नियम राहिलेत का मायबाप? म्हणून स्वच्छता नेम गाव सर्वांगानं सुंदर व्हावं यासाठी चांगल्या विचारांची एक तरुण मुलांची फळी गावामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे गावाच्या विकासासाठी, परिसराच्या विकासासाठी, या सर्कलच्या विकासासाठी ज्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला असे आमचे संतोषभाऊ दाभाडे यांच्यावर आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम केलं, येणाऱ्याही काळामध्ये असेच सगळ्यांनी भरभरून त्यांना आशीर्वाद द्यावे हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला आहे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन. आणि शून्यातनं ही काय राजकीय वारसा नाही त्यांना. ही जी माणसं शून्यातनं मोठी, शेतकऱ्याची पोरं आहेत, ही शून्यातनं माणसं मोठी होत असतात. त्यांना गरिबीची जाण असते. समाजाचा शेवटचा घटक सुद्धा समाजाच्या प्रवाहित घटकात आला पाहिजे. यासाठी विकासाची गंगा तंतोतंत प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे. या संकल्पाला आपल्या सगळ्यांचं पाठबळ मिळावं. आणि हे कधी होईल तर ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये धर्म टिकवला जाईल. असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि तो कोबाराय सांगतात, मी सांगतो हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, कारण ही माझी वाणी म्हणून पाहू नका. हे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे. अभंगाच्या अधिक अधिक आनंद. सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी.
देवी तुका विठ्ठली गौरवी. तुकोबऱ्यांच्या वाणीचा गौरव हा भगवंताने केलेला आहे. आता देव मान्य वाणी म्हणजे अर्थात गाता त्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं असा अभंगाचा भावार्थ. संतोषरावजी दाभाडे यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. या निमित्तानं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन, त्यांचा परिवार, त्यांचा मित्रपरिवार, त्यांना मानणारा समस्त त्यांचे युवा शक्ती, तरुण मित्रमंडळ सगळ्यांचे आभार मानतो. या निमित्तानं सगळ्यात विशेष आभार म्हणजे अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम, अत्यंत गोड आणि तंतोतंत तुम्ही एक दिवसाचा कार्यक्रम अगदी फुलवून आणला. तुमचे सुद्धा आभार मानतो. सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील, ह्या टोकापासून ते या टोकापर्यंत माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना आराध्य मानून वारकरी संप्रदाय जपणारे आमचे सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या परंपरेतील आपण सर्व माणसं आहोत आणि अशा साधूंचा सहवास आपल्याला लाभला आणि त्यांचे प्रेम, त्यांचा आशीर्वाद, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी त्यांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होतो. पाणीला पूर्णविराम. आभार प्रदर्शन अगदी 2 मिनिटांमध्ये संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठू नये अशी विनंती. ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. ऐका, आलेल्या सर्व पाहुणे मंडळाला सूचना आहे, अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी कार्यक्रम समारोप होणार आहे. कोणीही उठू नका. या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आहे आपण महाराजांचा सन्मान करावा. मायबाप जनता, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी मंडळी, आपण इथं का जमलो आहोत आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करताना एका चांगलं आपल्या घरातलं कोणतीही वास्तू असो किंवा काही नवीन कार्य असो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण हे सत्यनारायण देवाची पूजा यातनं करतो. त्याचप्रमाणे आमचे दाजी आदरणीय संतोषरावजी दाभाडे पाटील यांनी आपल्या व्यापार क्षेत्रातून नवीन क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी आधीच समाजसेवा ठेवताना सर्वांनी याची आदरपूर्वक लक्ष असावं. याप्रमाणे दाजींनी या सत्कारासाठी उद्धवजी शिंदे यांचा सत्कार होईल. वारकरी संप्रदाय प्रेम करणारी हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज सुरेगावकर, तसेच हरिभक्तीपरायण उद्धव महाराज शिंदे गुरुजी आळंदीकर यांनी या ठिकाणी सुंदर अशी सेवा केलेली आहे. आणि महाराष्ट्राचा ढाण्यावाघ मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज घोरकडे ढाण्यावाघ, कौतुक करत इतकं थोडं आहे बरं का.